नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 23 जूनच्या भागामध्ये एका माणसाला घेऊन शिर्के प्लॅन करतो. तो शिर्केला म्हणतो, साहेब आपलं काम झालं असंच समजा. बंधू घरात चाललेला असतो तेवढ्यात नीरज आवाज देतो आणि म्हणतो, काका हे घ्या पूजा, आईनी मंजू काकी आणि लाली आत्यासाठी दिली. बंधू म्हणतो, उमा वहिनीने दिली नसती ना तर ह्यांना मी पूजाच आणली नसती. आता वहिनीने दिली म्हटल्यावर घेऊन जावंच लागेल. निशी पूजासाठी नऊवारी साडी घालून छान आवरते. तिला बघून उमा आणि उमे म्हणतात, निशी किती छान दिसतेस. रघुनाथ म्हणतो, निशी एखाद्या नव्या नवरीसारखी दिसतेस. निशी म्हणते, खरंच मी एवढी छान दिसते? तर हो, खूप सुंदर दिसते. उमा म्हणते, अहो स्वतःच्या लेकीलाच दृष्ट लावाल. ती स्वतःच्या डोळ्यातील काजळ काढते आणि निशीला लावते. तेवढ्यात उमे म्हणते, मावशी ही पूजा का करतात? कारण मी सगळ्या बायकांनाच बघते, मुली नाही करत का ही पूजा? उमा निशीबरोबर रघुनाथ पण हसतो. उमा म्हणते, अगं लग्न झालेल्या बायका आपल्या नवऱ्यासाठी ही पूजा करतात. आता ती ओवीला व्यवस्थित समजावून सांगते. रघुनाथ स्वतःची पिशवी उचलतो, पण उचलताना त्याच्या पिशवीतून काहीतरी खाली पडतं. तो निघून जातो. निशी हळूच म्हणते, ओवी शिनूसाठी तुला ही पूजा करायची का? नाही म्हणजे शिनूला तू मनात नवरा मानतेस ना? ओवी लाजते आणि हो म्हणून मान हलवते. निशी म्हणते, एक काम कर, तू ना आज उपवास कर आणि सगळ्यांचा डोळा चुकून वडाला हळदी कुंकू वा, म्हणजे कुणाला कळणार पण नाही आणि शिनूसाठी तुझी पूजा पण होईल. आता ओवीला खूप आनंद होतो. ती हो म्हणून मान हलवते. ओमा म्हणते, निशी मेघनाताई. निशी बोलायला लागते. तेवढ्यात मेघना म्हणते, मी आले. ती छानावरून आणि पूजेचं ताट घेऊन आलेली असते. तिला बघून सगळ्यांना खूप कौतुक वाटतं. उमा म्हणते, मेघनाताई छान दिसताय. मेघना म्हणते, उमाताई तुम्ही पण. मी माझ्या लहानपणी ना माझ्या आईबरोबर वडाच्या पूजेसाठी जायची. त्यानंतर मुंबईमध्ये हे काही झालंच नाही, म्हणून म्हटलं आज पूजा करावी. तेवढ्यात रघुनाथच्या पिशवीतून पडलेला निशीला बंडच सापडतो. ती म्हणते, आई हे काय आहे? उमा बघते तर खूप सारे पैसे असतात. ती म्हणते, कदाचित यांच्या कामाचं असेल. ती घेते आणि गादीखाली ठेवते. चारू किचनमध्ये एकटीच बडबडत असते. ह्या मंजू आत्याला ना फक्त पोहे आणि उपीटच येतं. उमा आत्या होती तेव्हा काही काही नवीन नवीन खायला मिळायचं. ती आता पावामध्ये वडा घालते आणि त्याचा घास घेते. तेवढ्यात मंजू येते आणि म्हणते, चारू. पण चारूच्या तोंडात घास असल्यामुळे तिची बोलतीच बंद होते. मंजू म्हणते, तुला उपीट ठेवलं, खाऊन घे आ. चारू हू करते. मंजू म्हणते, आम्ही पूजेसाठी जातोय. तेवढ्यात चारूला मेघनाचा फोन येतो. चारू बघून म्हणते, आता हिने कशाला फोन केलाय? मला तर आता सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. ती फोन उचलून म्हणते, हां आंटी काय म्हणता? मेघना म्हणते, ऐक, उमा वडाच्या पूजेसाठी जाते आणि रघुनाथचं आयुष्य वाढवण्यासाठी ती पूजा करणार आणि ही पूजा आपल्याला होऊ द्यायची नाही. चारू म्हणते, आंटी तुम्ही हे सगळं मानता? मेघना म्हणते, आपण जरी मानत नसलो तर उमा मानते ना. ती आता चारूला प्लॅन सांगते आणि फोन ठेवते. चारू म्हणते, काय करू मी आता? ह्या बाईनी तर माझा पिछाच पकडलाय. मला तर तिकडे जायचा खूप कंटाळा आला. जाऊ दे, मी जातच नाही. पण नंतर म्हणते, नको नको, ही बाई काय करेल ना सांगता येत नाही. माझी तर नुसती गोची झाली आहे, कात्रीत अडकले मी. तेवढ्यात तिचं लक्ष कात्रीकडं जातं आणि ती स्माईल करते. लाली पूजेसाठी आवरून चाललेली असते. कांता म्हणतो, लाली 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 लाली, आहा काय सुंदर दिसतेस ग. लाली म्हणते, खरंच? कांता म्हणतो, होय तर. पण काय ग हे हातात काय आहे? लाली दाखवत म्हणते, ते पूजेला चालले ना, वडाला गुंडाळण्यासाठी घेतलाय. कांता म्हणतो, अगं तर सुतळीचा बंडल आहे. बरं झालं लालिया तू दोर नाही घेऊन चालली. लाली म्हणते, काय हो तुमचं काही पण. मी दोर नील नाहीतर सुतळीचं बंडल, तुम्हाला काय करायचं? तो थांबा एक मिनटं, बंधू ते दे इकडे. कांता लालीच्या हातात पूजेचं ताट देतो. लाली म्हणते, हे काय? हे तुम्ही माझ्यासाठी आणलं? कांता म्हणतो, तुला मिळालं ना पूजेचं ताट, मग झालं तर. तेवढ्यात मंजू येते आणि म्हणते, लालीताई जायचं का? लाली तिच्या हातात सेम ताट बघते आणि पूजेचं साहित्य आणि म्हणते, मंजू हे काय? तू माझ्यासारखंच घेतलं? मंजू म्हणते, लालीताई आता वडाची पूजा म्हटल्यावर सगळ्यांचं सारखंच ताट असणार. लाली कांताला म्हणते, खरं सांगा हे कुणी दिलं तुम्हाला? आणि त्या मांगऱ्यातून आलं असलं ना तर मला अजिबात नको. त्यापेक्षा वडाला मी सुताळ बांधेल. बंधून तो ताई हे दोघींसाठी मी घेऊन आलो.
एवढं तर मी करू शकतो. तेवढ्यात चारू आवरून येते. कांता म्हणतो, वा वा वा, सुंदर दिसतेस. पण काय रे बंधू, हिचं काय काम तिथं? नाही म्हणजे ही पूजा फक्त लग्न झालेल्या बायका करतात ना? आता कांता चारूची चांगलीच खेचत असतो. बंधू तर हसतो, पण त्यासोबत मंजू पण हसत असते. लाली म्हणते, ओ माझी थट्टा करता तेवढं बस नाही का? आता स्वतःच्या सुनेची पण करायला लागलात. ती होणारी सून आहे ना? चारू छान दिसते हां. काय ग, तू शिनूसाठी पूजा करणार? चारू म्हणते, हो लाली आत्या, मी उपवास पण पकडला. मंजू म्हणते, अगं पण. चारू म्हणते, मंजू आत्या, मी ते उपीट नाही खाल्लं. तू पाहिजे तर बघू शकते. कांता म्हणतो, बंधू, पण स्वयंपाकघरातून काहीतरी खमंग सुगंध येत होता. लाली म्हणते, ग बसावं तुम्ही. चल ग चारू. चारू म्हणते, लाली आत्या, द्या माझ्याकडे ताट. मंजू आणि लाली पुढे चाललेले असतात. आता चारू हळूच कात्री काढते आणि लालीच्या ताटातला दोरा कापून टाकते. आता सगळेजण वडाच्या ठिकाणी येतात. बायका म्हणते, उमाताई कशा आहात? आता सगळ्याजणी उमाची आपुलकीने चौकशी करत असतात. तेवढ्यात एकजण म्हणते, निशी छान दिसते, तुझी पहिलीच वडपूजा ना? निशी म्हणते, हो काकी. ती बाई म्हणते, काय ग ओवी, तू कशासाठी आली? दुसरी म्हणते, कशासाठी म्हणजे तिच्या मनात पण कुणीतरी असेल. आता सगळे कौतुकाने हसायला लागतात. तेवढ्यात निशी म्हणते, नाही काकी, ती वडाची पूजा कशी करतात ना, अजून ओवीनी कधी बघितलंच नाही, म्हणून म्हटलं चल आमच्याबरोबर. तेवढ्यात मंजू, लाली आणि चारू येतात. बायका म्हणतात, बघा आली. लाली रागाने बघायला लागते. उमा म्हणते, अहो असं काय बोलता, ते आपल्याच आहेत. एक बाई म्हणते, ह्या लालीबद्दल ना काही बोलायलाच नको. तेवढ्यात मंजू पुढे येते आणि म्हणते, निशी खूप छान दिसतेस, कशी बाळा तू? निशी म्हणते, काकी मी छान आहे. मंजू म्हणते, ओवी तू पण छान दिसते. तू जेवढी मनाने चांगली आहे ना, तेवढीच दिसायला छान. त्या दिवशी माझी किती काळजी घेतली. ती आता ओवीचं भरभरून कौतुक करते आणि चारूचा चांगलाच जळफळाट होतो. मंजू म्हणते, उमाताई कशा आहेत तुम्ही? उमा म्हणते, मंजू अगं मला काय विचारते, तुझी तब्येत कशी आहे? किती ताप आला होता तुला? मंजू म्हणते, मी बरी आहे. तुम्ही जो काढा पाठवला होता ना, तो मी घेतला आणि मला बरं वाटलं आणि ओवीनी माझी खूप सेवा केली. लाली म्हणते, काय ग मंजू, इथे गप्पा मारायला आलीस का? चल वर. आता सगळ्याजणी पूजा करायला जात असतात. तेवढ्यात मेघना चारूला खुणवते. चारू डोळ्याने सांगते, काम झालं. आता सगळ्याच ताट ठेवतात आणि पूजा करायला लागतात. चारू बघते तर लाली आणि उमाचं ताट शेजारीच असतं. ती आता लालीचा दोरा घेते आणि उमाच्या ताटात ठेवते आणि उमाचा दोरा लालीच्या ताटात आणि मनात म्हणते, उमात्या कर आता पूजा. कशी करते ती मी बघते. इकडे रघुनाथ काजूच्या कारखान्यात पोचतो, पण त्याचे मात्र पैसे कमी भरतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.